नमस्कार मित्रांनो. तर राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेबाबत राज्य शासनाने 9 जुलै 2026 रोजी महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. या बदलामुळे आता नोंदणीकृत महिला सेवा सहकारी संस्थांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच नव्याने नोंदणी झालेल्या संस्थांसाठी एक महत्त्वाची अटही शिथिल करण्यात आली आहे. तर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे शुद्धीपत्रक 19 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यासाठी काढण्यात आली आहे. हा शासन निर्णय राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत शासकीय जमीन, चारा किंवा बांबू पिकासाठी भाडेपट्ट्याने देण्याच्या धोरणाशी संबंधित आहे. तर बदल क्रमांक 1, या शुद्धीपत्रकातील सर्वात मोठा बदल म्हणजे नोंदणीकृत महिला सेवा सहकारी संस्थांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यापूर्वी या संस्थांचा स्पष्ट उल्लेख नव्हता, मात्र आता शासनाने त्यांचा समावेश अधिकृतपणे केला आहे. यामुळे महिला सेवा सहकारी संस्थांनाही शासकीय जमीन भाडेपट्ट्याने घेण्याचा मार्ग खुला झाला आहे. नंतर बदल क्रमांक 2, आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे नव्याने नोंदणी झालेल्या महिला सेवा सहकारी संस्थांसाठी वार्षिक उलाढाल किमान ₹50,000 असण्याची अट शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या संस्थांना सुरुवातीच्या टप्प्यात कमी उलाढाल असल्यामुळे योजनेपासून वंचित राहावे लागणार नाही. परंतु एक महत्त्वाची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्या संस्थेच्या बँक खात्यात किमान ₹50,000 शिल्लक असणे आवश्यक राहील. नंतर बदल क्रमांक 3, शासनाने आणखी एक तांत्रिक बदल केला आहे. योजनेतील भाडेपट्ट्याने द्यावयाच्या जमिनीचे प्रमाण या मुद्द्यामध्ये महिला बेरोजगार संस्थांना या शब्दांसोबत महिला सेवा सहकारी संस्थांना हे शब्दही समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे या संस्थांनाही संबंधित तरतुदींचा लाभ मिळेल. तर थोडक्यात सांगायचे झाले तर महिला सेवा सहकारी संस्थांचा या योजनेत समावेश, नव्या संस्थांसाठी ₹50,000 वार्षिक उलाढालीची अट शिथिल, मात्र बँक खात्यात किमान ₹50,000 शिल्लक आवश्यक आणि जमिनीच्या भाडेपट्ट्याच्या तरतुदींमध्येही महिला सेवा सहकारी संस्थांचा समावेश. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.